हॅलो गाईज, तुमचं परत एकदा स्वागत आहे BBS वाईन्स मध्ये या आमच्या चॅनलवरती. सगळेजण सबस्क्राईब करा, लाईक कमेंट सगळे करा. आम्ही असंच फिरण्याचे व्हिडिओ टाकत असतो. हे आमची सगळी गँग आता मनालीला आलेली आहे. तर एक नंबर व्ह्यू आलेला आहे इथं मनालीचा. सगळ्यांनी आयुष्यामध्ये एकदा व्हिजिट करा. चॅनलवरती असंच आम्हाला सपोर्ट करत राहा. आम्ही तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ आणि तुम्हाला हसवायचं काम करत राहू. चला भावना, नाश्ता गिष्टा झाला आमचं इथं. काय याचं नाव रे? काय हॉटेलचं नाव काय? महामाया हॉटेल. इथं नाश्ता गिष्टा झाला. आम्ही पण ब्लॉग नाही काढता आल्या. पुरी भाजी होती नाश्त्यामध्ये. तर आता आमच्या सगळ्यांचे तेलकट झाले होते, त्याच्यामुळं आम्हाला काय करता आलं नाही, शूट काय करता आलं नाही. आता चाललो आम्ही हिडिंबा देवी टेम्पल, मॉल रोड आणि लोकल मनाली. तर त्याचे फुटेज नक्की दाखवायचा प्रयत्न करतो. हे आमचे जे का हे आमचे राज भाऊ आहे. वो एक नंबर माणूस आहे. मतलब एक नंबर माणूस आहे. यांच्यासारखा माणूस कोणी पाहिलं. एवढे जॉली नेचरचे भाई. पुन्हा रस्त्याने आम्हाला हसवत आलेले आहेत बरं काय. थोडं बी कमेंट करून सांगा तुम्हाला कोणत्या हिरो सारखे दिसते. हॉलिवूडचा हिरो हॉलिवूडचे हिरो सारखे दिसते, कोणते हिरो सारखे दिसते ते एकदा नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. बाकी तुम्हाला व्हिडिओ आम्ही दाखवू. भाऊचे आम्हाला हसी मजाक चालू आहे ना आपल्यासोबत. चला भेटू पुढे. चलो गाइस, सब निकल गए हम. मराठीच बोलते भाऊ. एक ट्रायल घेतो तो. आपलं आजचं पहिलं लोकेशन आहे हिडिंबा देवी टेम्पल. ते आलेलं आहे. मध्ये राहणार आहे सगळे. आता हे बघा, हे बाहेरचा व्ह्यू आहे. चला तुम्हाला आतून जाऊ. ट्रॅव्हल्स नाही दाखवलं बाबा. झाड पाहिजे एवढं मोठमोठं नाही. झाडांची साईज पण पाहते किती उंच उंच झाड आहे. आपल्या इकडे घर आहेत एवढे उंच उंच झाडांचा मोठा मोठा खाऊ. हिडिंबा देवी टेम्पलचा रोड आहे. हे वरती आगची सवारीसाठी घेऊन जातात. आणि हे इकडं आहे हिडिंबा देवी टेम्पल. इकडं मंदिर आहे आणि इकडं आहे म्युझियम आहे. तर पहिले मंदिर मध्ये जाऊ आपण, त्याच्यानंतर म्युझियम मध्ये जाऊ. तेव्हा पूर्ण जंगलच्या मधात, पूर्ण जंगल. एवढे मोठे मोठे झाडे बघितलं. हे परेशान झाले ते झाडं पाहून. पाय झाड पाय जॅकेटचे पैसे द्यायचे राहिले. कुठले मित्रांनो किती तळायचे मुकेश भाऊ चैन? चैन किती तळायचे? हाऊ मच? मॉम दिस इज प्राइसलेस. कुठे सापड्यांनी? अरे थँक्स मा. मॉम्स गिफ्ट. हे लोकेशन पहा. हा हा हा, हे इकडे टेम्पल आहे पहा समोर. समोर टेम्पल आहे हे. आणि त्याचा प्रिमायसेसचा एरिया पहा. एवढं सुंदर जंगल आहे ना हे. नुसती नजर फिरू वाटते. हे आता मंदिरापाशी आलोत आम्ही. लय गर्दी इथं पण. गर्दी म्हणजे जागाच अशी आहे की इथून यायचं मन होणार नाही वापस कोणाचंच. अशी जागा आहे आपली. हे मंदिर आहे. हे पाहू, तुम्ही पाहू शकता. पूर्ण हे गर्दी 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 झालेली आहे. चला पाहू आपण आतमध्ये. टेम्पल आलो होतो आम्ही. गर्दी पहा एकदम. गर्दी एवढी आहे की आता आतमध्ये जर जायचं म्हटलं तर संध्याकाळ व्हायची. लाईन आहे पूर्ण माग. आणि एवढे टुरिस्ट अजून वेट करते दर्शनासाठी. तर दर्शन तर नाही घेता येणार आम्हाला शक्यतो. आम्ही म्युझियम मध्ये जायचं ट्राय करू. समोरच म्युझियम आहे, तुम्हाला दाखवलं तुम्ही 2 रस्ते तिथं. म्युझियम मध्ये जाऊन पाहू आपण आतमध्ये. भाऊ आम्ही जाऊन तर आला आतमध्ये, पण सीन असं आहे की आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही राव. तर तुम्हाला आतमधून तर दाखवता आलं नाही, म्हणून तुम्ही बाहेरूनच पाहू शकता. हे मंदिर आपलं हिडिंबा देवी. हे पूर्ण लाकडाचं स्ट्रक्चर आहे आणि याला कितीकच हजार वर्ष झालेत, तरी अजून जसं तसं उभं आहे.
लोकल लोकल टुरिस्ट म्हणतात की याची जी सेल्फ लाईफ होती ती संपून बरेच वर्ष झाले तरी पण हे अजून उभं कसं काय आहे? हे स्वतःमध्येच एक आश्चर्यचकित गोष्ट आहे. तेव्हा याचे पूर्ण पिलर कोसळलेत, थोडे वाकडे तिकडे पण झालेत, पण तरी पण अजून हे पूर्णपणे मजबूत आणि उभा आहे. आणि दररोज एवढेच इथं टुरिस्ट असतात इथं दर्शनासाठी आलेले. पाहू शकता तुम्ही किती गर्दी आहे इथं. हे मंदिरचं समोरचं फ्रंट एंट्रन्स आहे, तिथं बघू शकता तुम्ही. इथं लिहिलेला पण QR कोड आहे जर कोणाला काही दान करायचं असेल पैसे वगैरे तर. आणि इथं फुलं वगैरे पाहून तुम्हाला कळतच असेल की एंट्री पॉईंट आहे म्हणून मंदिराचं. आणि ज्यांना आतमध्ये जाता आलं नाही गर्दीमुळे ते बाहेर इथूनच दर्शन करू शकतायत. आम्ही पण इथूनच बाहेरून दर्शन केलंय, तुम्ही पण करा जर आतमध्ये गर्दी असेल जाण्यासाठी. ते पाहायचं पूर्ण याच्यावरती असे प्राण्यांचे जे कल आहे ना, खोपडी ती लावलेली शिंगासोबत मंदिराच्या बाहेरच्या वॉलमध्ये. आणि हे वरती त्याचं पूर्ण स्ट्रक्चर आहे पहा, पूर्ण लाकडाचं स्ट्रक्चर आहे असं. आणि हे कोणतं तरी जानवर आहे बघा. हिडिंबा देवी टेम्पलच्या समोर छोटं लोकल मार्केट असते, इथं हाताने बनवलेल्या आहे गोष्टी बघा पुढं उलनने. ताई बघा स्वतः हाताने बनवत आहे, जैसे महीने 2 का हो गया ना तब डालना. ये देखो पूर्ण हाताने बनवलेलं लगता आहे. है ना 2 मंथ के आगे डालना. अगर छोटा चाहिए तो वैसे ये आगे भी काम आएगा ना आपके. तर तुम्हाला काही लोकल गोष्टी घ्यायच्या असतील ऑथेंटिक मनालीच्या हिमाचल प्रदेशच्या तर तुम्ही इथून बाय करू शकता. आता हिडिंबा देवी टेम्पल स्पॉट बघून झालंय, आता नेक्स्ट पॉइंट कडे जातोय आपण. त्याला तुम्हाला डायरेक्ट नेक्स्ट पॉइंट दाखवतो. होय, आता आम्हाला दुसऱ्या लोकेशनवर आलो होतो, तिथं काय हॉट स्प्रिंग आहे म्हणे. पण इथून एक व्ह्यू दिसला भाई, जे पहा तुम्ही, हे पूर्ण ग्लेशियरचे डोंगर भाई, पूर्ण असे टोकदार आणि एवढं उंच ढगामध्ये पुढे. मला वाटतं हिमालयन रेंज आहे ही बहुतेक. वा. मला माहिती नाहीये एअर क्वालिटी मुळे तुम्हाला दिसतेत का नाही एवढं क्लिअर, पण मी जे डोळ्याने बघू शकतोय ना भाई, ते एक्सप्रेस नाही करू शकत आहे की काय बघतोय आणि काय नजारा आहे म्हणून. बिलकुल नाही. इथून धुवा येऊ लागलं पाहिजे, इथे हॉट स्प्रिंग वगैरे असं बहुतेक. ते ज्वालामुखीचे ऍक्टिव्ह व्हॉल्केनो असतात ना, त्याच्यामुळेच बहुतेक इथे हॉट स्प्रिंग एक नॅचरली निर्माण झालेले असते. इकडे कुठेतरी आहे म्हणे मंदिर आणि तिकडे हॉट स्प्रिंग पण आहे. चला पाहून येऊ. हे ग्लेशियर तर पाहिलेच आपण, त्याच्या खाली पहा भाई, यो आला ना झाला एक पहा. हे नदीचं स्त्रोत आहे बहुतेक, पण एवढं आता सध्या पाणी नाहीये, कारण ग्लेशियर जसं जसं हे वरचं ग्लेशियर पिघळलं का तसं तसं हे खाली पिघळलेलं तसं पाणी येतंय. आणि जेवढंच थंड ते बर्फ असते ना, त्याच्यात डबल थंड हे पाणी असतं ग्लेशियर पिघळलेलं. मोक्कार थंडी इकडे एकदम. पण भाई हे नजारा, हा हा हा, डोळे आटण नाही याच्याहून. तर आम्हाला जायचंय इकडं वरती, इकडं, पण इथून 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 हटू वाटण नाही, इथून हटू वाटण नाही आम्हाला. पूर्ण सिटीचा व्ह्यू आहे इथून, पूर्ण टाउनचा. इथे मंदिर आहे बघा, आणि याचा पलीकडे होते हॉट स्प्रिंग आहे. इथं फोटो काढावं लागतात. आतमध्ये पवायचं, आतमध्ये जाऊ नको. ते शिवमंदिर होतं भावांनो, त्या मंदिराच्या आतमध्ये चाललो होतो आपण. हे राम मंदिर होते. आताच एवढं त्या हॉट स्प्रिंग मध्ये आलोय. एवढं भारी मस्त कुंड बनवले चौकोनी, पूर्ण दगडाचं जुनं हे त्याचं आर्किटेक्चर आहे. आणि खालून असं एकदम गरम पाणी येते, कुठून येते काय येते काहीच माहिती नाही जमिनीवरून. मस्त स्विमिंग पूल सारखं चौकोनी हाऊस बनवलेलं आहे तिथं. सगळे पण आंघोळ करता येईल, तिथं साबण युज नाही करू शकत आपण त्या पाण्यामध्ये. म्हणजे फक्त ज्याला पाय सोडून बसायचे पाय सोडून बसायचं, ज्याला आंघोळ करायची ते आंघोळ करू शकतात त्या पाण्यामध्ये जाऊन. जास्त काही एवढं डीप पण नाही होतं, एवढं एवढं असं डीप जाऊ शकतो तुम्ही तिथं. गरम पाणी एकदम चांगलं कडक असं वाफा निघतायत. आणि हे समोर मंदिर आहे, त्याच्या बाजूला मंदिरच्या बाजूलाच एक्झॅक्ट बघा तिथं कुंड आहे. कुंडाला जायला रस्ता आहे, जे मुलं तिथं हात धुत आहेत ना त्याच्या बाजूला.
हे मंदिर तर बंद आहे आणि इकडे साईडला नाही का स्नानचं आहे ते गरम पाण्याचं कुंड आहे ना, तर तिथं फोटो आणि व्हिडिओ काढायला सक्त मनाई आहे. तुम्हाला फक्त मंदिरचा व्ह्यू दाखवू शकतो मी, इकडे नाही कॅमेरा खोलू शकतो. हे 2 मंदिर तर आपण पाहिलेच होते साईडचे आणि हॉस्पिंग वाला, व त्याच्यानंतर अजून एक माहित झालं की वरती अजून एक मंदिर आहे म्हणून वरती आलो पाहिलं. हे पाहू समोर. पूर्ण दगडाचा कळस आहे आणि पूर्ण आर्किटेक्ट ना वुडन आर्किटेक्ट आहे, म्हणजे पूर्ण लाकडाने बांधलेलं आहे. पण पॉलिश अशी आहे ना की आज हे वाटते की आत्ताच बनवलेलं आहे म्हणून. खाली गेले आता. मंदिर तर आहे पण एका गोष्टीवर लक्षच नाही गेलं, म्हणले खंबे काय लागलेले होते एवढे लाकडाचे मोठे मोठे. मग नंतर बघितलं की जे लाकडाचे खंबे आहे ना हे पण पुरातन काळातले आहेत खूप. ही वरती त्रिशूल लावलेलं आहे बघा. तरी ऑलमोस्ट याची 50 फुटाची हाईट असन त्या खंब्याची. आणि एक्झॅक्ट त्याच्या माग आपली हिमालयन रेंज न बर्फाचे डोंगर. 800 रुपये साधमा बाटलेला आहे जेवणाचा. ते साधमा बाजूला करून आज 50 दूध घेतले बॅग. ते टाकण्याची पोरं थंडी ना. हे दूध घ्या मुख्य भाऊ म्हणला दूध पिऊ चला. दुधात पाहिजे दुधात नाही पण वरती ते 50 रुपये खाते. भारी रे 50 दिवसा म्हणले. आता चाललोय आपण तिसऱ्या स्पॉटला. तिसरा स्पॉट कोणता आहे रे? माल रोड. पहिला मी व्हिडिओ सांगितलं होतं ना, ते हिमालयनच्याच पाड्या आहेत त्या. आम्ही आता लोकांना विचारले, ते दिसतात जवळ पण लय लांब आहेत त्या. हिमालयाच्याच रेंज येते पूर्ण. चला भेटू मॉल रोड. आलो बरं का भावांना आपण मॉल रोडला. मॉल रोड. हो शॉपिंग मध्ये काय काय स्वस्त आहे, काय काय घ्यायसारखं काय काय नाही. तुम्हाला पण सांगू काय काय घ्यायसारखं इथं काय काय नाही. असं बारीक बारीक गल्ल्यामध्ये पुण्य दुकान नाही इथं. माग चौक आहे हे बघा सगळीकडं. स्पा करून घ्या म्हणते बरं का, पण बिलकुल जायचं नाही भाई. B2B बॉडी टू बॉडी बिलकुल जायचं नाही. स्पा मसाजला या स्कॅम मध्ये सगळ्यात लांब जायचं तुम्ही. हात गोवात करू शकता तुम्ही. गोवातले मारते गोवामध्ये तर डायरेक्ट आणतात आमच्या समोर आणलेले लोकांना. इथं माहिती नाही आणतात का नाही म्हणून, पण नाही करायचंच नाही हो. आपली शहर सोडून जर तुम्ही बाहेर फिरायला आल ना तर फिरून आनंद घ्यायचा. म्हणलं जाऊ दे बोर फुकटचीला प्रेम झाले पाहिजे. रोडला फिरता फिरता आलो होतो आम्ही. इथे एक बुद्धिस्ट टेम्पल आहे. बुद्धिस्टच आहे वाटतं. हा बुद्धिस्ट टेम्पल आहे तिथं आलो होतो आम्ही. एकदम कलरफुल, काय ब्युटिफुल आहे यार, एकदम सुंदर. जे आर्किटेक्ट होतं ना, आर्किटेक्चर तिब्बतियन आर्किटेक्चर एकदम एवढं सुंदर बिल्ड केलेलं आहे. पेंटिंग वगैरे असं वाटत नाही पुरातन काळाचं लय. असं वाटतं आत्ताच बनवलंय. फ्लॅग बुद्धिस्ट मॉनेस्ट्री एवढी कलरफुल आणि सुंदर आहे, बघू शकता तुम्ही. हो आतमध्ये व्हिडिओ काढणं अलाउड आहे का नाही तर आतमधले पण दाखवतो तुम्हाला. हे बघा भाई आतमधून अलाउड नाही आहे पण तरी काढतोय रिस्क घेऊन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करण्यासाठी. बुद्धिस्ट मॉनेस्ट्री आहे आणि एकदम आम्ही प्रेयरच्या टाइमावर आलो.
पूर्ण गौतम बुद्धांचं इथं वर्णन केलेलं आहे बघा, हे अंगोली महाल. हे अप्सरा अमृपाली याच्यामध्ये सांगणार. सगळ्या देशाची करन्सी पाहायला भेटेल तुम्हाला बघा. हे सगळ्या देशाची करन्सी आहे जी दीक्षा म्हणून दिलेली आहे इथं. गौतम बुद्धांची भव्य मूर्ती बघा. हे जे साऊंड जे प्रोड्यूस होतंय ना, त्यांनी ॲटमॉस्फिअरमध्ये पॉझिटिव्ह वेव्ज अशा जे फ्रिक्वेन्सीचे तरंग आहे ना त्या पसरतात, जे मेडिटेशनसाठी आणि मेंटल हेल्थसाठी खूप हेल्प करतात. वरती चाललोय आता आम्ही. त्याच बुद्धिस्ट मॉनेस्ट्रीच्या वरती पण आहे वाटतं अजून. हो, जी मूर्ती आपण खालून बघितली होती ना ती अर्धी वरती पण आहे. लता ठाकूर, फॉर्मर MLA 1941 to 1976. पूर्ण परिसर CCTV मध्ये पण कव्हरेज आहे. खिडकीमधून बाहेर एक काहीतरी स्तूप दिसतंय, तिकडे जाऊन बघू आपण. हे तर बौद्ध भिक्खू दलाई लामाजी यांचं, म्हणजे त्यांना असं आसन दिलेलं होते. त्यांचं पोर्ट्रेट ठेवलेलं आहे ते. आणि पूर्ण रेस्ट्रिक्टेड झोन आहे, याच्या आतमध्ये कोणीही जाऊ शकत नाही आणि त्या फोटोही अलाउड नाहीये, पण तरी आम्ही काढण्याचा प्रयत्न करतोय. हे मूर्तीच्या वरती जो हा स्लॅब दिसतोय ना आपण फ्लोर, हा स्लॅब पण आहे. फर्स्ट फ्लोर पण हा आहे आणि स्लॅब पण आहे. हा पण पूर्ण वुडनने बनलेला आहे बघा. काही सिमेंट कॉन्क्रीटचा याच्यामध्ये यूज नाही केलेला, पूर्ण वुडन वर्क आहे. वरचा स्लॅब जो आहे ना तो पण पूर्ण वुडनने बनवलेला आहे. पूर्ण लाकडावरती केलेली कारिगिरी, कलर पूर्ण. चला तिकडे जे स्तूप दाखवला होता तुम्हाला विंडोच्या बाहेर, तिकडे जाण्याचा प्रयत्न करू आपण. की जे आर्किटेक्चर आहे का हे रिडिझाईन आणि रिपेंट केलेलं आहे म्हणून एवढं फ्रेश वाटतंय. पण काही रिच्युअल्स आहे बघा. साईड असं फेरा मारून यायचं आहे आणि जे दिसतंय बाहेर गोल गोल रोलर सारखं त्याला घुमवायचं होतं. याच्यावरती पण पाली भाषेमध्ये काहीतरी लिहिलं गेलेलं आहे आणि या मॉनेस्ट्री बद्दल थोडी माहिती दिलेली इथं बाहेर. हे बघा, प्रेयर व्हील्स रोटेट फ्रॉम हिअर, म्हणजे इथून मूव्ह करायचे ना, तो पूर्ण राऊंड मारून यायचं आहे. हे पूर्ण राऊंड याचं बनवलेलं आहे बघा, पूर्ण सराउंडिंगला बनवलेलं आहे मॉनेस्ट्रीच्या. याला रोल करत करत जायचं आहे.
मेटलचं बनलेलं आहे शायद ब्रासचं आहे बहुतेक हे जे रोलर बनलेले आहे ते आणि एवढे थंड झालेले ते इथलच्या ॲटमॉस्फिअरने ते पूर्ण हाताचे बोटच सुन्न पडलेत. बघा इथं पण दिलेलं आहे मॉनेस्ट्री बद्दल बहुतेक 1887 मध्ये बनलेली आहे ही मॉनेस्ट्री. त्याच्यानंतर हिला रिडेव्हलप केलेलं आहे म्हणजे कन्स्ट्रक्शनचं तसंच आहे फक्त रिप्रिंट वगैरे केलेलं आहे याला म्हणजे कलर वगैरे का तो केलेला आहे आणि थोडीफार हे केलेलं आहे. तिकडे स्तूपकडे जाण्याचा प्रयत्न करू आता. इकडे स्तूपकडे जाण्याचा प्रयत्न केला आम्ही खूप पण इकडं खूप रेस्ट्रिक्टेड आहे. ते लोक पण फोटो काढतायत त्यांना पण वरतून आवाज देत आहेत की रेस्ट्रिक्टेड झोन आहे म्हणून तिकडे जाऊ नका बोलत आहेत त्यांना बाहेर पण ते ऐकत नाही. आम्हाला तर बिलकुल तिकडे जायला मनाई केली जाऊ देत नाहीये तर ते इकडून लांबूनच पाहता येईल. फायनली सगळी लाइटिंग वगैरे चालू झालेली इथं. हा मॉल रोड आहे मनालीचा सगळ्यात जास्त फेमस एरिया आणि आमच्या सगळ्यांची चालू इथं कंपनी मॅचिंग ग्रँड शॉपिंग काय संपूर्ण लागली सगळी मानपाट कंबरेल झाली तरी कोणी थांबायला नाही. शॉपिंगच चालू आहे. मॅचिंग ग्रँड केली